राज्यातल्या अनेक मंदिरांना ऐतिहासिक अशी परंपरा आहे आणि पुण्यातल्या मुळा-मुठा नदीच्या काठावरती असलेलं आपण पाहतोय की हेच ओंकारेश्वर मंदिर जे आहे ते आज महाशिवरात्रीच्या निमित्तानं पुणेकरांची सकाळपासूनच गर्दी जी आहे ते दर्शनासाठी आपल्याला पाहायला मिळते। आपण पाहतो की जवळपास 200 वर्षांपूर्वीचं हे जुनं मंदिर आहे ओंकारेश्वर। आपण पाहतोय की महादेवाची पिंड या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। सकाळीच पहाटेपासून या ठिकाणी महादेवाच्या पिंडीला दुधाचा अभिषेक जो आहे तो घालण्यात आला आणि आपण पाहतो की विधिवत पूजा अर्चा करून या ठिकाणी पिंड जे आहे ते सजवण्यात आलेले आहे। मंदिर आपण पाहतोय की आकर्षक अशा फुलांनी सजवलेलं आहे। दर्शन रांगेची व्यवस्था जी आहे ती करण्यात आलेली आहे जेणेकरून प्रत्येक भक्ताला आज महादेवाचं खरं तर दर्शन घेता यावं यासाठीची ही सगळी व्यवस्था पाहायला मिळते। पेशवेकालीन असं हे मंदिर आहे, मंदिराला ऐतिहासिक अशी परंपरा आहे आणि आज महाशिवरात्रीच्या निमित्तानं आपण पाहतोय की सकाळपासून हा सगळ्या भक्तांचा उत्साह जो आहे तो पाहायला मिळतोय। महाशिवरात्रीच्या दिवशी अनेक पुणेकर जे आहे ते पहाटेपासूनच त्या मंदिरामध्ये गर्दी करतात, मोठ्या भक्तीला उत्साहाने मंदिरामध्ये येतात आणि आपण पाहतोय की आज खरं तर अनेक ठिकाणी जे ज्योतिर्लिंग मंदिर असतात त्या ठिकाणी जाता येत नाही, मात्र छोट्या महादेवांच्या मंदिरामध्ये आपण पाहतो की महाशिवरात्रीच्या निमित्तानं पिंडीवरती नतमस्तक होता यावं, देवासमोर नतमस्तक होता यावं याच भावनेनं प्रत्येक भक्त जो आहे तो मंदिरामध्ये येत असतो। आणि आपण पाहतोय की आज महाशिवरात्रीच्या निमित्तानं पुण्यातल्या ओंकारेश्वर मंदिरामध्ये भक्तांची गर्दी जी आहे ते पाहायला मिळते आणि महाशिवरात्रीचा उत्साह जो आहे पुण्यातल्या ओंकारेश्वर मंदिरामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। कॅमेरा पर्सन सुशांत राऊत, प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।